हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे नवोदयचा 2024चा पेपर कसा सोडवायचा। बघा, नवोदयच्या पेपरमध्ये 80 प्रश्न असतात। ठीक आहे, 80 प्रश्न 100 मार्क। 80 प्रश्नापैकी तुम्हाला मानसिक क्षमतेचे 40 प्रश्न असतात। बघा, मानसिक क्षमतेचे 40 प्रश्न असतात, अंकगणितचे 20 प्रश्न असतात आणि भाषेचे 20 प्रश्न असतात। तर काय करायचंय, सुरुवातीला तुम्हाला याच्यामध्ये जे सोपे सोपे प्रश्न आहेत ना बाळांनो, ते अगोदर सोडून घ्यायचे। जे सोपे सोपे वाटतील ते अगोदर सोडून घ्यायचे। ठीक आहे, कोणचंही असो, अगोदर तुम्हाला बुद्धिमत्तेपासून तुम्ही सोडवायला सुरुवात केली। बघा, मानसिक क्षमतेचे 40 प्रश्न सोडवायला सुरुवात केली तर काय करायचं, अगोदर 40 प्रश्न सोडवायचे आणि नंतर काय करायचं, समजा आता तुम्हाला 40 प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न येत नाहीये, मग काय करायचं, त्याला असं सर्कल करायचं। ठीक आहे, 40 प्रश्न तुम्हाला दुसरा प्रश्न येत नाहीये, मग काय करायचं, त्याला फक्त सर्कल करायचं असं, किंवा हा दुसरा प्रश्न मला येत नाही आणि तो प्रश्न 80 प्रश्न पूर्ण सोडवणं झाल्यानंतर परत त्या प्रश्नाकडे यायचं की हा आता हा प्रश्न येत नव्हता मला, आता मला टाइम आहे मजवळ, अर्धा तास शिल्लक आहे, मग मी आता प्रश्न आरामात सोडवणार। ठीक आहे, का 2-3 प्रश्न तुम्हाला अंकगणित मध्ये पण असे सापडतील की ते अवघड असतील, मग त्यांना काय करायचं, सरळ असं सर्कल करायचं। सर्कल करायचं आणि मग त्या प्रश्नाला म्हणायचं की बाबा रे, आता मी तुझ्याकडे नंतर येतो, सगळ्या अगोदर बाकी सोपे सोपे प्रश्न सोडवतो आणि नंतर तुझ्याकडे येतो। ठीक आहे, ही झाली पहिली पद्धत। दुसरी गोष्ट बघा, लक्षात घ्या, दुसरा मुद्दा लक्षात घ्या। आता 1, 2, 3, 4 असे तुम्हाला दिलेले, काय करायचं, अगोदर 40 प्रश्न आहे ना मानसिक क्षमतेचे, बुद्धिमत्तेचे, तेव्हा पहिला प्रश्न सोडवा, पहिल्याचं उत्तर समजा ए, फक्त अशी 2 रेषा मारायच्या ए वर। ठीक आहे, ए मध्ये फक्त 2 रेषा मारायच्या। बी, दुसऱ्याचं उत्तर बी, त्याचं उत्तर असं 2 रेषा मारायच्या, त्याच्यावर खून करून ठेवायची की याचं उत्तर बी। याला काय होईल की तुमच्या सिली मिस्टेक कमी होणार। तुम्ही समजा दुसऱ्याचं उत्तर ए लिहिलं गेलं चुकून, असं होणार नाही। ठीक आहे, आणि नंतर असं काय करायचं, अशा खुणा मारत 40 प्रश्न हे करायचे। अगोदर काय करायचं, मानसिक क्षमतेचे 40 प्रश्न सोडवायचे आणि नंतर त्याचे एकखट्ट्या काय करायचे, सर्व असे खुणा मारून घ्यायच्या, 40 खुणा, आणि नंतर त्याचे सर्कल करायचे। एकखट्ट्या काय करायचं, तुम्ही काय करता, एक प्रश्न सोडवता त्याचं गोल करता, दुसरा प्रश्न सोडवता त्याचं गोल करता, तसं करायचं नाही, त्यामध्ये तुमचा टाइम जातो आणि सिली मिस्टेक होतात। ठीक आहे, तुम्ही काय करायचं, खून मारून ठेवायची फक्त त्याच्यावर। पहिला प्रश्न ए, त्याची खून, दुसरा प्रश्न बी, त्याची खून, असं, आणि नंतर काय करायचं, 40 प्रश्न पूर्ण सोडून झाले ना की नंतर काय करायचं, हा याच्यावर ए वर खून आहे आपली, तर हा उत्तर आहे, मग आता हे पूर्ण असं गोल करायचं। ठीक आहे, बी, याचं दुसऱ्याचं बी आहे, मग याला पूर्ण असं गोल करायचं, कारण त्याच्यावर अगोदर खून केलेली असते, असं। ठीक आहे, असे 40 प्रश्न सोडवायचे। नंतर अंकगणित वर यायचं, अंकगणित मध्ये जे अवघड असतील त्यांना सर्कल करायचं की तुझ्याकडे नंतर येतो त्या प्रश्नाला म्हणायचं, आणि बाकीचे प्रश्न सोपे सोपे सोडून घ्यायचे। ठीक आहे, नंतर उताराकडे जायचं, उतारा सोडून घ्यायचा, तुम्हाला जे टॉपिक सोपा वाटेल तो अगोदर सोडवायचा। ठीक आहे, अशा प्रकारे सोडवायचा आणि टाइम लावून सोडवायचा। प्रत्येक तुम्हाला उतारे सोडवण्यासाठी किती वेळ लागतो, बुद्धिमत्तेसाठी किती वेळ लागतो, तुम्हाला गणित सोडवायला 20 गणित सोडवायला किती वेळ लागतो, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। त्यासाठी अगोदर प्रॅक्टिस करा, सराव करा आणि देऊन ठेवा की हा 20 प्रश्न सोडवायला मला 30 मिनिटं लागतात, मग त्या नियोजनानुसार तुम्ही एक्झाम मध्ये काम करा। ठीक आहे, तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की 20 गणित मला सोडवायला किती वेळ लागतो। ठीक आहे, इथपर्यंत तुमचं नॉलेज वाढवा। ठीक आहे, एवढी प्रॅक्टिस करा। ठीक आहे, चला, हे झालं दुसरा मुद्दा। आता उत्तरपत्रिकेवर काय लिहायचे, उत्तरपत्रिकेवर काय लिहायचे हे सगळी तुम्हाला उत्तरपत्रिका बघावी लागेल अगोदर। चला तर मग आपण उत्तरपत्रिका बघूया आता। बघा बाळांनो, नवोदयची जी आन्सर शीट असते ना, उत्तरपत्रिका म्हणतात, ती अशी असते। बघा, तुम्हाला जी स्क्रीनवर दिसते ना, ती उत्तरपत्रिका अशी असते। ठीक आहे, रेड कलर मध्ये तुम्हाला अशी उत्तरपत्रिका येते, तिथे सगळ्यात वर रोल नंबर असतो, इथे असतो रोल नंबर, तो 7 अंकाचा असतो। तुमच्या हॉल तिकीटवर 7 अंकाचा रोल नंबर येतो, तो इथे भरावा लागतो, जसं की 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असा तुम्हाला रोल नंबर भरावा लागतो। ठीक आहे, 7 अंकी हॉल तिकीटवर देण्यात येतो, तो इथे भरावा लागतो। ठीक आहे, आणि बघा समोर काय करायचंय, हे झाला रोल नंबर, त्याच्या खाली तुम्हाला नेम ऑफ द कॅन्डिडेट येतं इन कॅपिटल लेटर्स, म्हणजे विद्यार्थ्याचं कॅपिटल लेटर मध्ये नाव लिहा। मग इथं कॅपिटल लेटर मध्ये नाव लिहायचं, जसं मी लिहितोय की एन, कॅपिटल लेटर पूर्ण, NITIN, नितीन, S पाटील, PATIL, असं पूर्ण मोठ्या अक्षर, एवढं मोठं अक्षर नाही काढायचं, मी तुम्हाला दिसण्यासाठी लिहिलेलं आहे।
पण असं तुम्हाला पूर्ण नाव लिहायचंय, ठीक आहे. आणि खाली काय करायचंय बाळांनो, तुमच्या पप्पाचं नाव लिहायचंय, वडिलाचं नाव लिहायचंय, ठीक आहे. अगोदर रोल नंबर लिहायचा आहे हॉल तिकीट वरचा, नंतर कॅपिटल लेटर्स मध्ये नाव लिहायचंय आणि खाली इथे वडिलाचं नाव लिहायचंय. इथे तुम्हाला दिसतंय बघा इथे. मग मी इथे लिहितोय SURESHR पाटील. बघा वर इथं माझं नाव, ठीक आहे, माझं पूर्ण नाव, ठीक आहे, आणि खाली वडिलाचं नाव, असं तुम्हाला भरायचंय, ठीक आहे. नंतर बघा काय करायचंय. हे झालं. नंतर बघा आन्सर शीट येते तुम्हाला अशी, बघा दुसऱ्या पेजवर. हे झालं पहिलं पेज, ठीक आहे. पहिल्या पेजवर रोल नंबर, स्वतःचं नाव आणि वडिलाचं नाव कॅपिटल अक्षरात. आणि नंतर दुसऱ्या पेजवर तुम्हाला हे बघा असं येतं, ठीक आहे. हे दुसरं पेज आहे, मागचं पेज. बघा यावर काय करायचंय, तुम्हाला रोल नंबर भरायचा आहे तुमचा, ठीक आहे. रोल नंबर आणि मेन टेस्ट बुकलेट नंबर, जे तुम्हाला उत्तरपत्रिका येते ना बेटा, ज्याच्यात प्रश्नपत्रिका येते ना, जी प्रश्नपत्रिका येते तिच्यावरचा नंबर यावर टाकावा लागतो. त्या प्रश्नपत्रिकेचा रेड कलरचा नंबर असतो, रेड कलरने नंबर असतो त्याच्यावर दिलेला, तो नंबर इथे भरावा लागतो. जसं मी तुम्हाला भरून दाखवतो आता, व्यवस्थित बघा. बघा आता इथे रोल नंबर आहे, ठीक आहे. आता रोल नंबर कसा भरायचा बघा. इथं मी लिहितो 1 2 3 4 5 6 7. मग इथे काय करायचं, एक हे नाही तर एक लिहिलं, मग हे एक वर्तुळ गोल करायचं, असं एक वर्तुळ भरायचं. दोन लिहिलेलं ना, मग त्याच्या खाली दोन भरायचंय, दोन गोल करायचंय. तीन, मग मी इथं तीन गोल करेल. असं जो रोल नंबर असेल त्याच्यानुसार त्या नंबरचं हे जे वर्तुळ आहे ना ते गोल करायचं, ठीक आहे. वर जर 7 नंबर असेल इथं, तर 7 नंबरचं सर्कल डार्क करायचंय. बघा आता रोल नंबर टाकला, मेन टेस्ट बुकलेट नंबर भरलं, ठीक आहे. जे प्रश्नाचा प्रश्न संच असतो ना, प्रश्न पुस्तिका असतील बाळनो, तिचा नंबर इथे भरावा लागतो. आणि नंतर जे हे राहिलं ना, रोल नंबर, मुख्य प्रश्नपुस्तिका, स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक नंबर, हे सगळं सर भरतात, ठीक आहे. हे तुम्हाला भरायचं काम नाहीये. हे सगळं तिथे तुमच्या क्लासमध्ये जे सर असतील ते हे सगळं ते भरतात. त्यामुळे हे तुम्हाला काहीच भरायचं काम नाही, ठीक आहे. हे सर भरणार आहे, ठीक आहे. चला नंतरचा पॉइंट क्लिअर करूया. शेवटचा एक तुमची सिग्नेचर असते, ठीक आहे. ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी. हा हे बघा, हे एकच पेज आहे. हे पेज मध्ये 80 प्रश्न असतात बघा असे. आणि इथं मेन बुकलेट कोड असतो बघा, इथे ए दिसतोय तुम्हाला, ठीक आहे. तुम्हाला जो ए दिसतोय बाळांनो, तो असतो तुमचा मुख्य पुस्तिका कोड, की तुमचा पेपर ABCD असतात, ठीक आहे. तर तुमचा इथं आता ए ए दिलेला आहे, ठीक आहे, असं दिलेलं असतं. नंतर खाली त्याच्या खाली थोडस गेलं ना की बघा, एक मिनिट, त्याच्या खाली गेले की साईन असते बघा. इथं मी साईड लावतो बघा, इथं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट लिहिलेलं आहे बघा, इन रनिंग हँड, ठीक आहे. तर इथं तुम्हाला सही करायची असते बघा. आता मी एक सही करून दाखवतो सोपी. बघा इथं आता मी सही केलेली आहे, ही झाली आता स्टुडंटची सही. आणि जे बाकी आहे ना इथं सिग्नेचर ऑफ इनव्हिजिलेटर, ते सरांची सही असते. इथे सर सही करणार, जे तुमच्या वर्गावर आहे ते सही करणार. आणि इथं इथे एक स्टॅम्प असतं ब्ल्यू ब्लॅक कलरचा, इथे स्टॅम्प येईल, ठीक आहे. आणि तुम्हाला थोडीशी छोटी करून दाखवतो आता, हे पूर्ण आता हे छोटं करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला हे पेपर दिसेल पूर्ण. बघा दिसतो का नाही बघा आता. बघा आता छोटा छोटा होत आहे पुस्तक, हे पेपर, हे बघा असा असतो तो, ठीक आहे. थोडासा मोठा करतो. बघा बॅक साइड अशी ती पूर्ण ती, ठीक आहे. असा तुमचा ही उत्तरपत्रिका असते पूर्ण. बघा उत्तरपत्रिका ही अशी दिसते, ठीक आहे. चला, नवोदयचा पेपर कसा सोडवावा हे तुम्हाला आता समजलं असेल, ठीक आहे. आणि
तुम्हाला उत्तरपत्रिका सुद्धा बघायला मिळाली, ठीक आहे. पण हा व्हिडिओ इथे संपला नाही. तुम्हाला मला काही गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. मी PDF म्हणजे तुम्हाला IMP जे आहे ना, एक्झामसाठी IMP सूत्र याची PDF तयार केलेली आहे. विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द याची PDF तयार केलेली आहे. ज्यांना सुद्धा पाहिजे त्यांनी काय करा, 95 29 21 52 46 या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला जे नवोदयसाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत ना त्याची PDF मिळून जाईल, ठीक आहे. आणि व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा, ठीक आहे. आणि आपण नवोदय व्यतिरिक्त सुद्धा फोनिक्स, इंग्लिश स्पीकिंग आणि वैदिक मॅथचे क्लासेस घेतो. ज्यांना सुद्धा वैदिक मॅथ किंवा फोनिक्सचे क्लासेस करायचे असतील तुम्ही जॉईन करू शकता, ठीक आहे. तुम्हाला नवोदय 2024 परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, ठीक आहे. चला बाय सगळ्यांना.